समृद्धी महामार्ग वाढवण बंधाराशी जोडणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे। येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंधाराशी जोडण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक 3 दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते झाला। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितीन पवार, आमदार सरोज आहिरे, आमदार हिरामन खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आलं आहे। या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्हे JNPT बंधाराशी जोडले गेले आहेत। आता हा महामार्ग वाढवण बंधाराशी जोडला जाईल। 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी 55,335 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे। समृद्धी महामार्गाचा 76 किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो। या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले। यातील इगतपुरी जवळील बोगदा हा 8 किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे। समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे। या महामार्गामुळे 1000 शेततळी तयार झाली आहेत। याबरोबरच दर 500 मीटर अंतरावर जल पुनर्भरण व्यवस्थापन करण्यात आलं आहे। या महामार्गालगत सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे। त्यापैकी 35 मेगावॉट प्रकल्पाचे काम सुरू आहे। महामार्गालगत गेल कंपनीतर्फे गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे। या माध्यमातून नव्याने विकसित होणाऱ्या स्टील सिटी गडचिरोलीपर्यंत गॅस पोहोचवता येईल। तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळे या मार्गामुळे जोडली आहेत। वाशी खाडीवरील 3ऱ्या पुलामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल, असंही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितलं। महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारात अडथळे येऊ नयेत म्हणून 100 प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत। देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे। त्यामुळे वन्य प्राण्यांचा संचार विना व्यत्यय सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले। आगामी काळात शक्तीपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे। या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईल, असंही श्री फडणवीस यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे वेळ, प्रदूषण आणि इंधनाची बचत होणार आहे। या महामार्गामुळे कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकरणाला चालना मिळणार आहे। पर्यावरणपूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल। तसेच नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। समृद्धी महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागासाठी लाभदायक ठरेल। त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग उपयुक्त ठरेल। या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। वाहन चालवताना चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे, असंही आवाहन उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केलं। जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी यंदा 10 कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केलं आहे। या महामार्गानंतर आता राज्यातील अन्य प्रकल्पांनाही गती देण्यात येईल, असं सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी परिश्रम घेणारे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी कौतुक केलं। यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते। तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केलं।
त्यानंतर मुख्यमंत्री श्री फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री शिंदे, उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्यासह मान्यवरांनी महामार्गाची पाहणी केली। यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी वाहनाचे सारथ्य केलं। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।